नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेवग्याकडे आलो. शेवगा जे आपला तर आज 4 महिन्याचा होत आहे. हे बघा, आपण 250 झाडं लावली होते. 250 मधले आपले जवळपास 60 ते 70 जे आहेत ते उगवले. आपण डबल रोप लावले होते तरी त्या ठिकाणी उगवण नाही झाली. आणि आता याला मी शेंडा खुडणार आहे, कारण 4 फूट 3 ते 4 फुटाच्या मध्ये झालेले आहेत. त्यामुळे याची शेंडा छाटणी जरुरी आहे. जे मोठाले आहेत त्याची खुडले पण, आणि खाली बुडाला पण. खाली आपण जे आहे तर याला हे बघा, आता हे जे झाड आहे तर याच्या बुडाला पण आपण 1 फूट त्याला रिकाम करणार आहोत. आणि याचा शेंडा आपण इथून एवढा शेंडा अर्धा फूट ते पाऊण फूट याची कट करणार आहोत. वरून शेंडा अर्धा पाऊण फूट कट करणार आहोत, आणि खाली बुडाला पण 1 फूट आपण मोकळं करून घेणार. तर आता 4 महिने झालेले त्याला. तर आता हे बघा, आपण बघू शकतो, हे बघा इथं फुलोरा पण आलेला आहे. हे बघा, हे दिसत आहे ते फुलं आहेत. हे बघा या ठिकाणी, हे बघा, हे ज्याची वाढ 4 फुटा जवळपास झाली किंवा 3 फूट, त्याला पण मोहर आलेला आहे. हे बघा, हे कळी. तर 4 महिन्यामध्ये याला कळ्या पण सुरू झाल्यात, फुलोरा पण. आणि त्यानंतर इथून पुढे 2-3 महिन्यात शेंगा पण होतील पूर्ण. हे बघा, हे जे झाड आहे हे आपण कट केलं. तर इथून अर्धा पाऊण फूट वर कट केलं. आणि तसंच जे बुडाला आहे तर आपण हे बघा 1 फूट रिकाम केले, 2 इंचच्या जवळपास. त्यामुळे खाली जे आहेत फांट्या जे असतात, इथून शेंगा जर लागल्यात त्या खाली लोळत नाहीत. तर आपले 200 ते 180 ते 200 जवळपास झाडं राहिलेली आहेत. पुन्हा याला आपण जूनमध्ये पुन्हा इथं बी टोकणार आहोत. हे बघा, या ठिकाणी आपण शेंडा कट केलेला आहे, बघू शकतो आपण. आणि आता याला फुलोरा पण आला. हे बघा, अजून शेंडा कट करायचे आपले राहिलेले आहेत. आता या झाडाचा शेंडा कट करायचा राहिला आहे. आणि याला फुलोरा पण आला. हे बघा, इकडून पण. आपण जे 250 झाड लावले होते त्यापैकी आपले जवळपास 70 झाडं जे आहेत, 70 झाडं आपले नाही उगवले. आपण तरी बरंच डबल टाकलं होतं, रोपं लावली होते, बी टाकलं होतं डबल, पण ते बी त्यानंतर उगवले. तरी आपली जी एक लाईन आहे शेवटची, त्या लाईनला आपल्याला अर्धा 1 फुटाची झाडं आहेत. त्यामध्ये एका लाईनला 33 आहेत. 33 पैकी त्याच्यामध्ये 25 झाडं आहेत. तर आपण 250 पैकी 180 पकडू. तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटूच. त्याचा शेंडा कट करताना आणि खालून 1 फूट जे आपण मोकळं करणार आहोत त्याचा पण आपण व्हिडिओ करू. तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. चॅनल आवडले असतात लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.